धोक्याचा इशारा, राज्यात आज अतिमुसळधार पाऊस. या जिल्ह्यांमध्ये रेड अलर्ट. राज्याच्या अनेक भागांमध्ये आज मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ आणि मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. आज संपूर्ण राज्यात पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला असून काही ठिकाणी मुसळधार तर काही ठिकाणी अतिमुसळधार पावसाचा वर्तवण्यात आलेला आहे. यानुसार काही ठिकाणी येलो अलर्ट तर कुठे ऑरेंज अलर्ट तर कुठे रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. आज सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये अतिमुसळधार पावसाचा अंदाज असून दोन्ही जिल्ह्यांमध्ये रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांनी कामाशिवाय घराबाहेर पडणं टाळावं. याशिवाय पुणे, रायगड, रत्नागिरी, ठाणे, सातारा या जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला असून येथेही मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने वर्तवण्यात आला आहे. राज्यातील उर्वरित सर्व जिल्ह्यांमध्ये हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. या जिल्ह्यांमध्ये वादळ, सोसाट्याचा वारा आणि विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मुंबईमध्ये पुढील 2 दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवण्यात आली आहे. तर पुण्यामध्ये आज मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात येत आहे. विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह मध्यम स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो. तर उत्तर महाराष्ट्रातील नाशिकमध्येही पुढील 3 दिवस जोरदार पावसाचा इशारा हवामान विभागाने देण्यात आलेला आहे. धन्यवाद.